कोणापाशी आता सांगू मी बुभाट, कोणापाशी आता सांगू मी बुभाट, कधी खटखट सरेलही कोणा रानुक होईल कोणी काळी, आपुलाली जाळी उगवूनी. माझा येणे दुःखे फुटतसे प्राण, माझा येणे दुःखे फुटतसे प्राण, न कळता जन सुखी असे. भोगाधी मने मानिलासे त्रास, नाही लपायास ठाव कोठे. कोणा रानुक होईल कोणे काळी, आपुलाली जाळी उगवूनी. तुका मने देतो देवाचे घराणे, तुका मने देतो देवाचे घराणे, माझे ऋण येणे सोशियेले. कोणा रानुक होईन कोणे काळी, आपुलाली जाळी उगवूनी. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 कुंडली राजा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ईश्वर महाराज की महाराज बोल रे भाई सब संगत की विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावद्नि जीवोधराथावतारं कलाङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं कलानिशवादापनुदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अतुलित बलधाम मेमशैलावदेहं तनुजवन कुशानो ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुप्रियभक्तं वातजातं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. श्री संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी.
श्रीसदांचे माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे वाढली अंतरे प्रेम सुख प्रस्तुत. कोणापासी आता सांगू मी बोभाट कधी खटखट सरेल हे कोणा आरा नको होईल कोणी काळे आपुलाले जाळे उगवूनी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे परमूर्ती श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला असून जगद्गुरु तुकोबाराय एका साधकाची भूमिका घेऊन या जगतामध्ये जगाच्या समोर भगवान परमात्म्याचं गाऱ्हाणं जगताच्या समोर मांडतात. जगताच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय एका साधकाची भूमिका घेऊन गाऱ्हाणं का मांडतात? ज्या साधकाच्या जीवनामध्ये जन्म आणि मरण हे खंडित व्हावं असं ज्याच्या जीवनामध्ये ज्याला वाटतं आणि तो साधक जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करतो अहोरात्र आणि अहोरात्र भक्ती करून ज्यावेळेस भगवान परमात्मा त्याला प्राप्त होत नाही त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये एक खतखत एक दुःख जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि तो जगताच्या समोर तुका म्हणे देतो देवाचे गऱ्हाणे माझे ऋण येणे सोशी येले. या जगताच्या समोर मी देवाचं गऱ्हाणं मानतो. असं कोणतं गऱ्हाणं आहे महाराज की मी त्याची भक्ती केली, मी त्याचं नामस्मरण केलं, मी त्याची उपासना केली आणि उपासना करून जे उपासनेचं काही पुण्य आहे, जे काही पुण्य आहे ना ते ऋण माझं या भगवान परमात्म्याने काय केलंय, माझं बुडवलंय, माझं चुकवलंय. म्हणून या जगतामध्ये माझ्या अंतकरणामध्ये माझं जन्म आणि मरण हे खंडित झालं पाहिजे ही माझ्या जीवनामधली इच्छा आहे. माझ्या जीवनामधली इच्छा आहे. पण आजपर्यंत ती इच्छा माझ्या जीवनामधली काय झाली नाही, पूर्ण झाली नाही. कोणापाशी आता सांगू मी बोबाट. हा बोबाट हे दुःख हे गऱ्हाणं या जगतामध्ये सांगू कोणापाशी? असं माझं या जगतामधला दुःख ऐकून घेणारा कोण आहे की ते दुःख माझं निरसन करेल? कोणापाशी आता सांगू मी बोबाट कधी खटखट सरेल ही. मारतात ही खटखट जीवनामध्ये कधी संपेल? मानी माझ्या जीवनामध्ये मला कधी आराम म्हणजे आराणूक कधी मिळेल? कोणा आराणूक होईल कोणी काळी आपुलाली जाळी उगवणी. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला आता आरामाची गरज आहे, मला विश्रांतीची गरज आहे आणि ते दुःख नाहीस करणार या जगतामध्ये असं कोण आहे? माझ्या जीवनामध्ये लागलेली खटपट म्हणजे जन्म आणि मरण ही खटपट जीवनामधली काय झाली पाहिजे, संपली पाहिजे. काही जणांनी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज या खटपटीला पाहून जग तर सुखी होतं. जगद्गुरु तुकोबार सांगतात ज्या लोकांना या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून ते लोक काय होतात, या गोष्टीबद्दल सुखी होतात. पण या संसाराचं जन्म मरणाचं मला ज्ञान आहे, त्याच्यामध्ये किती दुःख आहे हे मला माहित आहे. म्हणून महाराज म्हणतात कोणा आराणूक होईल कोणी काळी आपुलाली जाळी उगवणी. माझा दुःखे येणे फुटतसे प्राण न कळता जन सुखी असे. जगाला माहित नाही दुःख काय आहे ते, न कळता जन सुखी असे. एखादा भोग जर जीवनामध्ये आला तर तो भोग आता काय वाटतो, नकोसा वाटतो. भोगा आधी म्हणे मानिला असे त्रास नाही लपायास ठाव कोटे. भोग येण्याच्या अगोदरच त्या भोगाची किसळ आलेली आहे. म्हणून म्हणतात तुका म्हणे देतो देवाचे गऱ्हाणे माझे ऋण येणे सोशिले. पुन्हा आरा नको होईल कोणी काळे आपुलाले जाळी उगवणी. विठाला 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 विठाला. अभंग या ठिकाणी आज आमचे गुरुबंधू राजू महाराज थोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि ही सेवा ही माझ्याकडे सर्व मंडळीच्या वतीने देण्यात आलेली आहे. खरं तर सेवा करणं म्हणजे असं एक ऊर अंतकरण भरून येतं, म्हणजे करावं असं म्हणून वाटत नाही.
पण यावं वाटतं हे मात्र निश्चित आहे. कारण का जीवनामध्ये बघा 3 गोष्टी घडून आहे. मी अगोदर सांगून जाईल, जीवनामध्ये 3 गोष्टी घडून आहे, पण या विश्वामध्ये त्या 3 गोष्टी घडतात. काय काय घडतात? 3 गोष्टी जीवनामध्ये घडून आहे. एक, लहान मुलाची आई वारू नये. लहान मुलाची आई वारू नये, तरुण स्त्रीचा पती वारू नये आणि साधकाचा गुरु वारू. या 3 गोष्टी घडून आहे. काय? लहान मुलाची आई वारू नये, की नुकतंच त्याला 4 दिवस झाले, त्याला प्याचं सुद्धा कळत नाही, आणखी आईचं स्तन प्याचं सुद्धा कळत नाही, आणि आईच्या जीवनामधलं तिचं आयुष्य संपलं. महाराज, आई निघून गेली. निघून गेल्यानंतर प्रश्न पडतो की त्या मुलाला सांभाळायचं कोण? मुलाला सांभाळायचं कोण हा प्रश्न पडतो. महाराज म्हणतात की त्या मुलाला सांभाळण्यासाठी ना आईकडचे प्रवृत्त होतात ना बापाकडचे प्रवृत्त होतात, आणि त्या मुलाला महाराज त्याचं आईचं पांघरूण जीवनामध्ये लहानपणी 4थ्या दिवशीच हरवलेलं असतं. म्हणजे लहान मुलाची आई वारू नये. दुसरी गोष्ट आहे, तरुण स्त्रीचा पती वारू नये. तरुण स्त्रीचा पती वारू नये. नुकतंच महाराज लग्न झालेलं आहे, 4-8 दिवस लग्न झालेले होऊन, आणि ज्यावेळेस एखादा सीमेवरचा जर असेल, आर्मीमध्ये जर असेल, त्याला जर फोन आला ना, तर त्याला त्या ठिकाणी जावं लागतं. तो त्या ठिकाणी जातो, आणि त्या ठिकाणी झाल्यानंतर युद्ध सुरू होतं, आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्याला महाराज शत्रूची गोळी त्याच्या अंतःकरणामध्ये घुसते आणि तो गतप्राण होतो. प्रश्न पडतो की त्या तरुण स्त्रीनं जीवनामध्ये जगावं कसं? तरुण स्त्रीचा महाराज पती वारू नये आणि साधकाचा गुरु वारू नये. ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्तीची उत्कंठा आहे, की एक क्षण सुद्धा जीवनामधला कधी तो वाया घालवत नाही, आणि त्या गुरुला, त्या शिष्याला सुद्धा असा गुरु मिळालेला आहे की सर्व जगताचं त्याला ज्ञान आहे, असा गुरु त्या साधकाला मिळालेला आहे. आणि असा साधकाचा आता इतकी त्या ठिकाणी त्याची प्राप्तीची वेळ आहे, ज्ञान प्राप्तीची वेळ आहे, पण तेवढ्या आयुष्यामध्ये काय होतं, त्याचा गुरु वाढतो. महाराज, गुरु वाढल्यानंतर प्रश्न निर्माण होतो. गुरु जीवनामध्ये अनेक मिळतील, मिळणार नाहीत असं नाही, अनेक मिळतील, पण महाराज असे मिळणार नाहीत. त्या साधकाची भूमिका असते. म्हणून तर या विश्वामध्ये महाराज आमच्या मित्रमंडळीपैकी राजू महाराज हे सर्वात श्रेष्ठ होते. का श्रेष्ठ होते? आता काही जणाला महाराज काही गोष्टी प्राप्त होत नाहीत. काही जणाला मिळाले तर 4-2 मित्रच मिळतात, जास्त मिळत नाहीत. पण राजू महाराजांचं एक वैशिष्ट्य असं होतं, या विश्वामधला कोणताही मनुष्य असो, कोणताही महाराज असो, त्यांच्या मनामध्ये घर करण्याची ताकद ही आमच्या राजू महाराजांमध्ये होते. म्हणून तर एवढ्या लवकर जाणं, जसं भगवान श्रीकृष्ण परमात्माने सुदामा होते ना, तसा आमच्या ह्या सर्व मित्र मंडळीपैकी राजू महाराज हे सुदामा होते, आणि श्री हरिभक्तीपरायण महंत एकनाथ महाराज हे कृष्णासारखे. कारण का यांची मैत्री, महाराज उमरजकर महाराजांची आणि राजूची मैत्री एवढी होती की ती मैत्री खूप होती. मी तर आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये एकनाथ महाराज कोणाच्या अंतयात्रेला गेले हे पाहिलं नाही. वस्तुस्थिती सांगतो मी, कोणाच्या अंतयात्रेला गेले नाही ते नाही. दैटेनकर परंपरेमधले मोठे महात्मे गेले महाराज. लोगावकर परंपरेमधले मोठे माणसं गेले. साखरे महाराजांच्या परंपरेमधले किसन महाराज साखरे ज्यावेळेस गेले त्यावेळेस सुद्धा महाराज त्या ठिकाणी अंतयात्रेला गेले नाही. पण या ठिकाणी राजू महाराज गेले. ज्या दिवशी कळालं त्या दिवशी महाराज या ठिकाणी हजर झाले. मला एक सांगायचंय की असं व्यक्तिमत्व या विश्वामधून आपल्या गावाचं रत्न एक निघून गेलं, आणि सर्वाला महाराज दुःख देऊन गेलं. आणि त्याच दुःखामध्ये त्यांच्याच या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आणि
या कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण हनुमान आबा डांबे, त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज, बाळकृष्ण महाराज दौलताबादकर, हरिभक्तीपरायण आमचे लहू महाराज गुजर, हरिभक्तीपरायण माऊली महाराज कोयगिडे, आमचे पोपट महाराज, ऋषी महाराज, हरिभक्त महाराज, शिवाभाऊ सोपान काका, श्याम महाराज आणि तुम्ही सर्व माता पुरुष मंडळी, गोरख माऊली असतील, सर्व माता पुरुष मंडळी, या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आपण काही वेळ कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 विठाला. या जगतामध्ये मरण ही गोष्ट अटाळ, मरण ही गोष्ट अटाळ आहे. आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंदा जंजीर. मारतात आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, राजा जाणार आहे, रंक जाणार आहे, फकीर जाणार आहे. या ठिकाणी संत गेले, साहित्य गेले, सर्व या ठिकाणी या जगतामधून निघून गेले. येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. या ठिकाणामधले सर्व निघून जाणार आहेत. पण मारतात या जगामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे की ती मात्र भगवत प्राप्तीची, आणि भगवत प्राप्तीची इच्छा असल्या कारणाने जो भगवान परमात्म्याचं भजन करेल त्याच्या जीवनामध्ये त्याचं मरण संपेल. विठाला 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 विठाला. मरण जीवनामधली अट्टल गोष्ट आहे. पण महाराज म्हणतात या जगामध्ये मरण 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 म्हणजे काय? मरण मरण म्हणजे काय? जीवनाचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मरण. जीवनाचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मरण. कोणत्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यायचा आहे? मारणतात ज्या दिवशी या शरीरामधून प्राण निघून गेला, या जीवात्म्याला ज्या वेळेस यम दरबारामध्ये हजर केलं जातं, आणि यम दरबारामध्ये हजर केल्यानंतर ती यम त्या ठिकाणी महाराज विचारतात, बाळा तुला आयुष्य दिलं होतं, तुला हातपाय दिले होते, तुला कान दिलं होते, तुला तोंड दिलं होतं, या सर्व गोष्टी तुझ्या जीवनामध्ये तुला दिल्या होत्या, पण हे देऊन सुद्धा तू भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही, म्हणून तुला या ठिकाणी जाच करावा लागतो. महाराज म्हणले प्रत्येकाला जीवनामध्ये आपला काय द्यायचं? आपल्याला हिशोब द्यायचा. जीवनाचा हिशोब द्यायचा. असा कोणीही म्हणू नये की मी महाराज आहे, मी पोतराज आहे, मी संन्यासी आहे, मी गृहस्थी आहे, की प्रत्येकाला या जगतामध्ये काय द्यायचा आहे? हिशोब द्यायचा. विठाला 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 विठाला. के करीता पुढे आहे पुसता, पाप के करीता पुढे आहे पुसता, पाप के करीता पुढे आहे पुसता, पाप के करीता पुढे आहे पुसता, हरी बोल. पाप के करीता पुढे आहे पुसता, पाप के करीता पुढे आहे पुसता, पाप के करीता पुढे आहे पुसता. काय उत्तर होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर होईल तू, काय उत्तर होईल तू. हरी मुखी गाता
त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला विचारतील काय केलंस तू. महाराज म्हणले पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. तुला विचारणार कोणी आहे, म्हणून तर माणसाला विचारणार कोणीतरी असावं घरामध्ये. जबाबदार मनुष्य घरामधला विचारणारा असावा. जर घरामध्ये जर विचारणारा जर नसेल तर त्याचं जीवन स्वैराचारी बनतं, त्याचं जीवन स्वैराचारी बनतं. म्हणून घरामधला जबाबदार मनुष्य विचारणारा असावा. त्यावेळेस महाराज विचारतील की तू काय केलं. एक 100 वर्ष रूपी आयुष्य तुझ्या जीवनामध्ये दिलं होतं, 100 वर्ष रूपी आयुष्य तुझ्या जीवनामध्ये तुला दिलं होतं, त्याचं केलं काय. बालपण में खेल कमावे, बालपन में खेल गमावे, तरुणपन में काम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. कि पहा 100 वर्ष रूपी आयुष्य जीवनामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिले. जीवनाचे 4 टप्पे केलेत. प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. 1 ते 25 वर्षापर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने ज्ञान कमवलं पाहिजे. प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम. 25 ते 50 वर्षापर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने धन कमवलं पाहिजे. द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम. 50 ते 75 वर्षापर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने केवळ काय कमवलं पाहिजे, पुण्य कमवलं पाहिजे. चतुर्थे किम करिष्यति. म्हणतात ज्यांनी 1 ते 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवलं नाही, ज्यांनी 25 ते 50 वर्षापर्यंत धन कमवलं नाही आणि ज्यांनी 50 ते 75 वर्षापर्यंत पुण्य कमवलं नाही, चतुर्थे किम करिष्यति. म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्याला काय होईल. अरे असं एखाद्याचं जर आयुष्य जात असेल तर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला आयुष्य दिलंय, ते आयुष्य भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी लागलं पाहिजे. जर बालपण में खेल गमावे, तरुणपण में काम, अब तुम कब स्मरोगे राम. अर्ध आयुष्य जीवनामध्ये झोपेमध्ये जातं, अर्ध आयुष्य विषय उपभोगण्यामध्ये जातं. म्हणून तर जीवनामध्ये काय उरतं, पाठीमाग खाली काहीच उरत नाही. नाही तरी गेला जन्म वाया, हे नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, हे नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तस्य जन्म निरर्थका. त्याचा जीवन फुकट आहे, निरर्थक आहे. म्हणून तर दिलेलं हे शरीर, दिलेलं आयुष्य हे सत्मार्गाला लागलं पाहिजे. मनुष्य जीवन प्राप्त होऊ नये जर मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने जर उद्धार करून जर नाही घेतला तर तो त्याच्या जीवनामधला शत्रू आहे, तो त्याच्या जीवनामधला शत्रू आहे. महाराज म्हणले ना, आपण या गात कर शत्रू मी झालो दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी बार तुका म्हणे. म्हणतात त्याच्या जीवनामधला खरा शत्रू तोच आहे. पहा ज्ञानेश्वरी महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही दृष्टांत दिले. त्यामध्ये ज्ञानेश्वरी महाराजांनी कोसल्याचा दृष्टांत दिलाय. कोसल्याचा एरवे कोश कीटकांच्या परी, तो आपण पया आपण वैरी, आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. ज्ञानेश्वरी म्हणतात एक कोश किडा भगवान परमात्म्याने निर्माण केला आणि निर्माण केल्यानंतर तो कोश किडा आपलं घरटं बनवत असतो. तो कोश किडा बोरीच्या झाडाला, आजनाच्या झाडाला लागतो आणि आजनाच्या झाडाला लागल्यानंतर तो बाहेरून मटेरियल लागणारा पूर्ण तो
कोश किडा घेऊन जातो आणि घेऊन जात असताना त्यांनी महाराज सर्व व्यवस्थित बनवलं. किचन रूम कुठं बनवायची, बेडरूम कुठं बनवायची, संडास बाथरूम कुठं बनवायचा, हॉल कुठं बनवायच्या, पायऱ्या कुठं काढायच्या, हे सर्व महाराज त्यांनी बनवलेलं आहे. आणि बनवत असताना काय करतो, बनवलं पूर्ण आणि बनवत असताना जी येणारी जाणारा जो दरवाजा आहे, जी हवा येणारी जाणारी, तो दरवाजा काय करतो, बंद करतो, आतमधून बंद करतो आणि आतमध्ये जाऊन बसतो. कालांतराने तोच कोश किडा त्या कोसल्यामध्ये काय दिसतो आपल्याला, मेलेला दिसतो. आता मला सांगा, त्या कोश किड्याला कोणी मारलं, त्याला कोणी मारलं, स्वतः मारलं. ए रवी कोश कीटकांच्या परी तो आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी मारंता त्या कोश किड्याला या विश्वामध्ये कोणीच मारलाय ना. तसं या जगतामध्ये जे मोक्षाचं द्वार आहे ते तुम्ही आम्ही काय करून टाकलेलं आहे, बंद करून टाकलेलं आहे. विठाला विठाल 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 कोसल्याने घर सुदृढ पै केले, निर्गुमन विचारिता त्याने सुख मानिले. म्हणतात त्यांनी त्याच्यामध्ये सुख मानलं आणि आपल्या जीवनामध्ये आपला म्हणजे आपण स्वतः तो मरण पावला. म्हणतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा शत्रू जसा तो आहे तसा आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ जर नाही केला तर आपल्या जीवनामधला दुसरा शत्रू कोणीच नाही. आपल्या जीवनामधला आपला शत्रू आपणच. विठाला विठाला मरण म्हणजे मरण. मारतात हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मरण. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे. आणि ज्या दिवशी महाराज जमा खर्च जीवनामध्ये जर आपण जर त्याची वजाबाकी जर नाही ठेवली ना तर एक दिवशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सुद्धा हिशोब द्यायचा आहे. मग त्या हिशोबामध्ये जर कोणाला 1,00,000 रुपये जर तुमच्याकडं व्यवहारासाठी जर दिले, सप्ताहासाठी म्हणा, गावाच्या कामासाठी, ग्रामपंचायत मध्ये किती खर्चले, लाईट किती आणल्या, हिशोब द्यायचा, लाईट किती आणल्या, जमा खर्च नाही केला म्हणजे नाली सफाई मध्ये किती खर्च झाले, पाण्याच्या बाटल्या किती आणल्या, गुळ किती रुपयाचा आणला, हार केवढ्याचे आणले, याचा जर जमा खर्च जर नाही ठेवला, 1,00,000 रुपये दिलेत. पण महाराज ज्या वेळेस हिशोब झाला, कार्यक्रम संपला आणि संपल्यानंतर म्हणले मंडळी, महाराज मंदिरावर बसली, म्हणले चला शिवभाऊ या जरा हिशोब देऊन टाका. म्हणल्यानंतर महाराज पाण्याच्या बाटल्या त्याच्यामध्ये लिहिल्याच नाही, गुळही त्याच्यामध्ये लिहिलाच नाही, सिस्टीम वाल्याला किती दिले तेही त्याच्यामध्ये लिहिलेच नाही. महाराज कमीच पडू लागले, पैसे कमीच पडू लागले. आणि कमी पडू लागल्यानंतर गावकऱ्याने तर 1,00,000 रुपये दिले होते आणि लिहिल्यानंतर महाराज पैसे कमी पडू लागले आणि खर्च तर जास्त होऊन बसला. खर्च जास्त झाला, लिखापट्टी केली नाही, पैसे कमी होऊ लागले. आणि त्यावेळेस महाराज हिशोब जे काही जुळे ना, त्यावेळेस महाराज डोकं खाजू लागले. लोक म्हणू लागले जे काही पैसे दिले ना बरोबर नाही दिले, आपण यांच्याकडे पैसे द्यायलाच नाही पाहिजे होते. तसा यम दरबारामध्ये महाराज तो सुद्धा आपल्याला विचार, मग तेथे न चले काही, तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे जाईल राहील काही, तुका म्हणे तई अमाज्ञा, बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आणि फळ हरीचे नाम, तुका म्हणे यमाज्ञा, बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आणि फळ हरीचे नाम.
ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणता माज्ञा. म्हणतात त्या ठिकाणी काही जरी उपाय केला तर त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणून प्रत्येकाला या जगतामध्ये आपल्या जन्म मरणाचा काय द्यायचा आहे, हिशोब द्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबार सांगतात माझ्या सुद्धा जीवनामध्ये मी या जन्म मरणाला कंटाळलो, या जन्म मरणाला कंटाळलो. आणि जन्म मरणाला कंटाळल्यानंतर मी माझ्या जीवनामधलं दुःख विचारण्याचा प्रयत्न करतो. देव तर मला बोलत नाही, देवाने तर माझं ऋण बुडून टाकलंय, सोसून टाकलंय. आता तो मला बोलत नाही, माझं चांगलं व्हावं असं त्याच्या मनामध्ये वाटत नाही. म्हणून या जगतामधल्या कोण्यातरी माणसाला, कोण्यातरी जीवाला माझ्या जीवनामधलं दुःख मी विचारणार आहे. असा या जगतामधला कोण आहे की माझ्या जीवनामधलं दुःख नाहीसा करणारा? की मारतात या जगतामध्ये आपल्या जीवनामधलं दुःख नाहीसा करणारा जर कोण असेल तर एक म्हणजे देव, एक म्हणजे देव, दुसरे म्हणजे संत. देव आणि संत या विश्वामध्ये जीवाच्या जीवनामधलं दुःख नाहीस करणार आहेत. मारतात हेच घरानं माझ्या जीवनामधलं मी विचारत आहे जगतामधल्या लोकांना. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट. कोणापाशी आता सांगो मी बोभाट, कोणापाशी आता सांग मी बोभाट, कोणापाशी आता सांग मी बोभाट, कोणापाशी आता सांग मी बोभाट. हे कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट, कोण पासी आता सांग मी बोभाट. कोणापाशी आता सांग मी बोभाट, कोणापाशी आता सांगू मी बोभाट, कोणापाशी आता सांगू मी बोभाट, कोणापाशी आता सांगू मी बोभाट. कधी खटखट सरेल हे, कधी खटखट सरेल, कधी खटखट सरेल हे, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी. कधी खट खट सरेल हे, कधी खट खट सरेल हे, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी, कोणारानू का होईल कोणे काळी. कोण पासी आता सांगो मी बोभाट, कधी खट खट सरेल हे, कधी खट खट सरेल हे. कोणापाशी आता सांगो मी बोबाट, कधी खटपट सरेल हे, कधी खटपट सरेल हे. जगद्गुरु तुकोबार सांगतात माझ्या जीवनामधलं दुःख कोणापाशी सांगू.
कोणापाशी आता सांगू मी बुभाट, कधी खटखट सरेल ही जीवनामधली खटखट कधी संपेल? कोणती खटखट? तर मारणतात जन्म आणि मरण ही जीवनामधली खटखट आहे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहून वडील निमिषमानी. मारणतात हे जन्मन आणि मरण जीवनामधलं खंडित झालं पाहिजे, संपलं पाहिजे. हे माझं जीवनामध्ये कोण नाहीस करेल? कोण नाहीस करत या विश्वामध्ये? तर मारणतात पहिले संत नाहीसे करतात. आपल्या जीवनामधलं दुःख कोणाला आपण सांगावं? तर मारणतात आपल्या जीवनामधलं दुःख जर सांगायचं असेल तर एक देवाला सांगा. दुसरी गोष्ट दुःख जर सांगायचं असेल तर संतांना सांगा. तिसरी गोष्ट दुःख सांगायचं असेल तर गुरुला सांगा. आणि चौथी गोष्ट जीवनामधलं दुःख सांगायचं असेल तर मित्राला सांगा. या 4 गोष्टी जवळ आपल्या जीवनामधलं दुःख सांगितलं पाहिजे. 5व्या माणसाच्या समोर आपल्या जीवनामधलं दुःख आपण सांगितलं नाही पाहिजे. का सांगितलं नाही पाहिजे? दुःख महाराज आपण कोणालाही सांगतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये दुःख असेल तो मनुष्य या विश्वामध्ये दगडाला सुद्धा दुःख सांगतो. याच्यामध्ये काय नवल आहे महाराज? दगडाला दुःख सांगतो म्हणून ज्याच्याकडे आपण दुःख सांगतोय त्याची पात्रता आहे काय आपल्या जीवनामधलं दुःख नाहीस करण्याची? या विश्वामध्ये दोघा जणांकडे दुःख नाहीस करण्याची पात्रता आहे. कोणाकडे? मारणतात एक संतांकडे. गुज बोलावे संतासी, गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी, राखावी जैसी दासी, लाड देता तियेसी, गार देता वाटा पावे कर्माचा, वाटा पावे कर्माचा, वाचा पावे कर्माच्या, वाचा पावे कर्माच्या. आपल्या जीवनामधलं दुःख महाराज संतांना सांगा. गुज बोलावे संतासी, संतांना गुज सांगावं. कोणी सांगितलं या विश्वामध्ये? मारणतात ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये एका राजाची मुलगा म्हणून त्या ठिकाणी महाराज तिला सर्व कपडे मुलाचे कपडे घातले. पण ती काय आहे? मुलगी आहे. राजाच्या मनामध्ये आलं लग्न करायचं मनामध्ये आलं. लग्न करायचं मनामध्ये आलोय. दुसरी पाहतोय तर हिला कपडे मुलाचे घातलेत आणि दुसरी पाहतोय मुलगी. ही मुलगी आणि तीही मुलगी. ज्यावेळेस महाराज आपल्या जीवनाचा परित्याग करावा, जीवन संपून टाकावं म्हणून जीव देण्यासाठी ज्यावेळेस गेली त्यावेळेस महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ज्यावेळेस मार्गक्रमण करत होते, भजनाचा ध्वनी कानावर पडला. त्यावेळेस महाराज ती मुलगी झाडावरती गेलेली खाली उतरली आणि खाली उतरल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर परिणाम काय झाला महाराज? ज्या वेळेस स्त्रीचा तो केला पुरुष उभा. तिनं आपल्या जीवनामधलं दुःख सांगितलं. मी मुलगा नसून मी कोण आहे? मुलगी आहे. मी मुलगी आहे. म्हणून आपल्या जीवनामधलं दुःख जर सांगायचं झालं तर संतांना सांगावं. दुसरी गोष्ट महाराज, या जगतामध्ये आपल्या जीवनामधलं दुःख जर सांगायचं झालं तर देवाला सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, हो देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, हो देवा
दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारिला भूक वाह. देव निवारिला भूक भूक देवा सांगू सुख सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारिला भूक देव निवारिला भूक देव सांगू सुख दुःख देव सांगू सुख दुःख सुख दुःख आपल्या जीवनामधलं दुःख कोणाला सांगावं महाराज? देवाला सांग. कोणी कोणी देवाला दुःख सांगितलं? महाराज म्हणतात ज्या वेळेस सुदामजीच्या जीवनामध्ये सुदामजी 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये उपभोगतात. दारिद्र्य ही दारिद्र्य. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आहेत, द्वारकेचे राजे आहेत, आणि त्यावेळेस महाराज सुदामजीच्या धर्मपत्नीनं विचारला, हो 3 दिवस झालं मुलं काय आहेत? उपाशी आहेत. पोटामध्ये त्यांच्या काही नाही. काहीतरी पहा. तुम्ही सारखं म्हणताय माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे. काहीतरी मागा, त्याला काहीतरी बोला, काहीतरी सांगा. अरे मुंगी के पाव में घुंगरू बसता वही अल्लाह सुनता है की मुंगीच्या पायामध्ये असणाऱ्या घुंगराचा आवाज त्याला जातो, आणि आपण मात्र 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये उपभोगतोय हे त्याला कळत नाही का? त्यावेळेस महाराज सुदामजीने सांगितलं देवाला काही मागत जाऊ नये, देवाला काही मागत जाऊ नये. त्यावेळेस ती म्हणते, अहो मागत जाऊ ना ही गोष्ट बरोबर आहे, पण लेकर या ठिकाणी उपाशी आहेत ना, 3 दिवस झालं, काहीतरी तुम्ही मागा, काही तो तरी मागा. म्हणल्यानंतर महाराज सुदामजी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले. पण ज्या घरामध्ये भगवान परमात्म्याला देण्यासाठी काही नाही, बाजूच्या घरच्या बायांकडून काहीतरी महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला देण्यासाठी आणले. ते म्हणजे मुष्टीभर पोहे आणले देण्यासाठी. आणि ज्या वेळेस सुदामजी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी द्वारकेला निघाले, मजल करत द्वारकेला निघाले. आणि द्वारकेला निघाल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपालाने त्यांना अडवलं महाराज सुदामजीला, आतमध्ये जाऊ दिलं नाही. कपडे अंगावरचे पाहिले, सर्व केस वाढलेले पाहिले, दाढी वाढलेली पाहिली, आणि सुदामजीला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, अरे माझ्या बालपणचा मित्र आहे, मला आतमध्ये जाऊ द्या. जाऊ दिलं नाही. आणि ज्या वेळेस 2 दिवस झाले दारामध्ये उभे आहेत, फिरले नाही पाठीमाग, आणि सेवकांनी महाराज निरोप आतमध्ये पाठवला, कोणीतरी तुमचा बालपणचा मित्र म्हणून दारामध्ये उभा आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे जुमामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल पे गरीब आ गया है. तुम्हारे महल के गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो तुम्हारे महल पे गरीब आ गया है, तुम्हारे महल पे गरीब आ गया है. अरे द्वारपालो
कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. आणि ज्यावेळेस सुदामा नाव महाराज उच्चारलं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावरून उडी मारली आणि सुदामजींना आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये घेऊन गेले. परिणाम काय झाला? सर्व पाय धुतले महाराज. तिलक लावल्याच्या अनुषंगाने सर्व नशीब पुसून टाकलं आणि पुसून टाकल्यानंतर एक मुष्टीभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याने सोन्याची नगरी दिली. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरण लक्ष लागोगा. की भगवान परमात्म्याने महाराज एका मुष्टीभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याचा गाव दिला. आपल्या जीवनामधलं दुःख सांगितलं. देवांना दुःख सांगावं, संतांना दुःख सांगावं आणि तिसरी गोष्ट मित्राला दुःख सांगावं. मित्र म्हणजे महाराज आमचे राजू महाराज कधी कधी म्हणायचे मला दिंडी काढायची दिंडी. त्याच म्हणजे राजूचं ठरलं होतं बघा. आळंदीला जाऊन राहायचं, आळंदीला जाऊन राहायचं आणि संस्थेचं नियोजन करायचं आणि नंतर दिंडीचं नियोजन करायचं. आम्ही महाराज ज्यावेळेस एक कार्यक्रम घेतला मुंबईला, त्याच्यामध्ये आमचे शिवभाऊ बी होते, ऋषी पण होता त्याच्यामध्ये. काही काही जणांच्या जीवाची मुंबई करून टाकली महाराज राजून जाता 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 जीवाची मुंबई केली त्यांनी. आपल्या गावातले विनेकरी होता, कुबेरची सिस्टीम होती त्या ठिकाणी. सप्ताह घेतला महाराज 52,000ला गुत्ता. किती? 52,000ला सप्ताह घेतला. 52,000ला. आणि 52,000ला सप्ताह घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 3 कीर्तन आमचे, सिद्धेश्वर बागलाने 1, रमेश महाराज बुचाले 2 आणि उत्तम आरसोडे 3. 3 जणांचे कीर्तन गायला नारायण महाराज काळे, शिवाभाऊ, मी एक गाण्यासाठी, परत आपले सिद्धेश्वर बागलाने 1 आणि त्र्यंबक माऊली हे सर्व आणि गावातले 6 विनेकरी. एवढे जण आम्ही कमीत कमीत संस्थेच्या आळंदीच्या विद्यार्थी एक कमीत कमीत आमचा स्टॉप 25-30 जणांचा स्टॉप होता. 30 जणांचा स्टॉप होता. जर 2-2 हजार रुपये जरी म्हणले, 2-2 हजार रुपये प्रत्येकाला जरी म्हटले तर किती पैसे वाले? तर 60,000 वालेत. आणि पैसे सप्ताह गुत्ता घेतला होता 52,000. 52,000मध्ये सप्ताह गुत्ता घेतला महाराज. काही नाही, आम्हाला फक्त कपडेच उरले आणि त्याच्यामधला का एक शर्ट हा बघा, ही जे शर्ट आहे ना त्या धाग्यामधला त्या कपड्यामधला आम्ही 100 मीटर कापडच घेतलं होतं. नुसतं 100 मीटर कापडच घेतला असेल. आळंदीचे सर्व विद्यार्थी आम्ही, मी, नारायण महाराज काळे, राजू, सर्वजणांनी कपडेच घेतले. दुसरे पैसे तर आम्हाला काहीच उरले नाही. त्याच्यामध्ये कोणालाच महाराज पैसे उरले नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या रेखावहिनी पण होत्या. काय फोटो काढले त्या ठिकाणी महाराज. कुठं? मुंबईमध्ये खूप फोटो काढले. वाजवा चल आपलं 1-1.5 वाजेपर्यंत. विठाला 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 विठ्ठल 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 बजाव टाळ बजाव. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे त्यांनी महाराज
जीवाची मुंबई करून टाकली. आता आपल्या गावातल्या विनेकऱ्याला म्हणलं ना चलायचं का मुंबईला, कधी सांगा बरं. एक जण तर महाराज 11,000चा बोकड इकून तिकडे पैसे खर्च केले. 11,000चा बोकड इकून तिकडे पैसे खर्च केले. म्हणजे आनंदही आनंद. गडी जाता जाता सर्वांना प्रसन्न करून गेला, प्रसन्न करून गेला सर्वांना. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. पाण्यातला जीव जैसा ओठातून ओघळावा. जिजावे चंदना परी सर्वास मधुगंध द्यावा. जिजावे चंदना परी सर्वास मधुगंध द्यावा. हे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. वा हो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवन महाराज आनंदीमय आहे आणि राजू जाता जाता प्रत्येकाला आनंद देऊन गेला महाराज आनंद. आणि दुसरी गोष्ट म्हणायचं, कधी कधी आपण एखादी यात्रा काढू. आपण काय करायचं, एखादी यात्रा काढू. वारी तर करायचीच, वारी करायचीच असं वाटायचं त्याला. वारीची यात्रा करायची महिन्याची. आपण एखादी यात्रा काढू कुठली तरी, मेला काढू. आणि महाराज, राजू, मी आणि आमचे नारायण महाराज काढले. 3 जणांना पत्रिका काढल्या, माणसं तयार झाले, तिकीट सर्व जणांचे काढले. कमीत कमीत 52 का 55 लोकांची तिकीट काढली होती. एवढ्याचे तिकीट सुद्धा झाले, कन्फर्म झालं. त्या ठिकाणी राहण्याची जागा सुद्धा ठरली. आणि परिणाम काय झाला महाराज, हे सर्व होऊन मधीत त्याचं आयुष्य संपलं. आणि जाणार होती ती यात्रा, ती ठप्प झाली. म्हणजे या ठिकाणची येणारे जे काही लोक होते त्याच्यामध्ये हे सर्व मंडळी होती, शिवभाऊ हे सर्व त्याच्यामध्ये होते. आणि इथले सर्व बरेचसे लोक आले नाही. आणि मी जे काही तिकीट लोकांचे काढले होते तिकडचे, आणि त्या लोकांना मी काही 25 लोकांना बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री या ठिकाणी घेऊन गेलो. तीच माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की त्याच्यामध्ये आईचं बी नाव होतं, राजूच्या मंडळीचं बी नाव होतं. आणि आपण एक ना एक दिवशी यांना घेऊन जावं, म्हणून जावं, ही माझ्या मनामध्ये इच्छा होती. म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 पैसे उरतील न उरतील याचा काही इच्छा नव्हती, पण यांना घेऊन जावं ही माझ्या अंतःकरणामधली प्रेमळ आणि प्रांजळ इच्छा होती. महाराज, ज्या वेळेस आम्ही वृंदावन मध्ये गेलो त्यावेळेस बरेचसे दिवस आईच्या डोळ्यामधलं पाणी हटलं नाही. आईच्या डोळ्यामधलं पाणी हटलं नाही. मी का म्हणतो हे, की दुःख तर जीवनामध्ये प्रत्येकाचे असतं, पण मित्राने मित्राला सांगितलेलं दुःख जीवनामध्ये कधीतरी
समाप्त होतं, कमी होऊन जात. राजू कधी दुःख सांगायचा आपल्या जीवनामधलं, मी त्याला कधी दुःख सांगायचो. म्हणजे मित्रमंडळी यासाठी असतात. कशासाठी? आपल्याला त्यांच्याकडून मदत व्हावी, पैसे भेटावेत, काही त्यांचं भेटावं, यासाठी नाही. की आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुःख, काहीतरी विचाराची देवाणघेवाण, काहीतरी दुःख कमी झालं पाहिजे, म्हणून तर महाराज जीवनामधलं दुःख असतं. म्हणून तर बघा, मनुष्याने दुःख कधी आपल्या डोक्यामध्ये ठेवलं नाही पाहिजे. डोक्यामध्ये कधी दुःख ठेवलं नाही पाहिजे. एक तर दुःख आपल्या मित्राला सांगितलं पाहिजे, नाहीतर तर रामचंद्र प्रभूच्या मंदिरामधून रामचंद्र प्रभूला सांगितलं पाहिजे, नाहीतर संतांना सांगितलं पाहिजे. एखादा मनुष्य जर दुःख आपल्या जीवनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्येच जर दुःख ठेवत असेल, तर परिणाम काय होतो? एखादा तलाव जर भरत असेल, पाण्याने तलाव जर भरत असेल, आणि तो तलाव जर भरलेला आहे, पण त्याला जाण्यासाठी मार्ग नाही, त्याला जाण्यासाठी काय नाही, मार्ग नाही जाण्यासाठी. ते महाराज पाणी साठून 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 एक दिवशी तलाव काय होऊन जाईल, पूर्ण फुटून जाईल. त्या ठिकाणी काहीच ठेवणार नाही, कोणाची शेती ठेवणार नाही, ना कोणाची घर ठेवणार नाही. महाराज जीवन सुद्धा तसंच आहे. या डोक्याची एक कॅपॅसिटी असते दुःख साठवण्याची. दुःख साठवण्याची. जर दुःख कोणाला सांगितलंच नाही, तर एक दिवशी कालांतरानं तोच मनुष्य त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबर सांगतात, देवा माझ्या जीवनामधलं दुःख या जगतामध्ये मी सांगू कोणाला, कोणापाशी आता सांगू मी बोबाट, कधी खटपट सरेल ही. कोणती खटपट? जन्म मरणाची खटपट जीवनामधली संपली पाहिजे. आणि जोपर्यंत जन्म मरणाची खटपट माणसाच्या संपत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याला महाराज मुक्ती नाही. मारतात किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. म्हणजे किती फेरा झाला, किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम य संसारे खल दुस्तारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. आतापर्यंत किती जन्म झाले हे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. म्हणून ही जन्म मरणाची जी काही राहट गाडगा आहे ना, ते संपलं पाहिजे. कोणापाशी आता सांगू मी बोबाट, कधी खटखट सरेल ही. माझ्या जीवनामध्ये मला आता माझ्या जीवनामध्ये मला आरामाची म्हणजे गरज आहे. ती आराम जीवनामध्ये कोणाकडून मिळेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, कोणारा नूक होईल कोणे काळी, कोणारा नूक होईल कोईल काळी, कोणारा नूक होईल कवने काळी, कोणारा नूक होईल कवने काळी, कोणारा नूक होईल कोणे काळी, कोणारा नूक होईल कोणे काळी, कोणारा नूक होईल कवने काळी, कोणारा नूक होईल कवने काळी. आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी, कोणारा नूक होईल कोणे काळी, कोणारा नूक होईल कोणे काळी. आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी, कोणारा नूक होईल कोणे काळी, कोणारा नूक होईल कोणे काळी. कोणारा नूक होईल कोणे काळी, आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी, कोणारा नूक होईल कोणे काळी, आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी, आपुलाली जाळी उगवोनी. जगद्गुरु तुकोबर
आता आरामाची गरज आहे. का आरामाची गरज आहे? मारणतात या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात जन्म फिरून 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 माझा जीव कंटाळून गेलाय. जीव कंटाळून गेलाय. आता जीवनामध्ये मला कशाची गरज आहे? आरामाची गरज आहे. पहा, माणसाच्या जीवनामध्ये शास्त्रकार सांगतात बघा, नरकामधून येणाऱ्या म्हणजे मनुष्याची 6 लक्षणं सांगितली. नरकामधून येणाऱ्या मनुष्याची 6 लक्षणं सांगितलेत आणि स्वर्गातून येणाऱ्या मनुष्याची लक्षणं 4 सांगितलेत. महाराज म्हणतात, अत्यंत कोपा कटुकाचे वाणी, दरिद्रता स्वजनेषु वैरम, निच प्रसंगा कुलहीन सेवा, नरका स्थितानाम वशयंती. महाराज म्हणतात 6 लक्षणं नरकामधून येणाऱ्या लोकांची सांगितले. कोणते कोणते? अत्यंत कोपा म्हणजे क्रोधाय मान होतो. म्हणजे त्याला जर कोणी असं बोललं, काही जर असं महाराज खटकलं तर लवकर माणसं काय होतात, लगे क्रोधायमान होतात. अत्यंत कोपा कटुकाचे वाणी. वाणीमध्ये काय असतं तिच्या? महाराज एकदम अशी कडू खरतड वाणी असते. शिव्या द्यायला जर लागला तर महाराज शिवा नाही शिव्या द्यायला जर लागला तर किती देईल, कुठपर्यंत देईल याचं काही सांगता येत नाही. अत्यंत कोपा कटुकाची वाणी, दरिद्रता. त्याच्या जीवनामध्ये तो दरिद्री असतो. स्वजनेषु वैरम, स्वतःच्याच कुटुंबामधल्या लोकांबरोबर वैरत्व करणारा. स्वजनेषु वैरम, नीच प्रसंगा, नीच लोकाची संगती करणारा. नीच प्रसंगा. अशीच जे काही माणसं आहेत ते मारणतात. कुठून आलेले आहेत? हे कुणाचं मत आहे? चाणक्य नीतीचं मत आहे. हे 6 प्रकारचे लोक आहेत ना, हे नरकामधून आलेल्या लोकांचं वर्णन आहे. मारणतात स्वर्गामधून येणाऱ्या लोकांचं वर्णन. स्वर्गास्थिताना मी जीव लोके, चत्वारी चिन्हानि वसंती देहे, दान प्रसंगो मधुराचे वाणी, देवार्चनम ब्राह्मणम तदर्पणंच. की स्वर्गास्थिताना मी जीव लोके, चत्वारी चिन्हानि वसंती देहे. त्याच्याकडे 4 प्रकारचे लक्षण असतात. कोणते कोणते? दान प्रसंगो, दान करण्याची प्रवृत्ती. दान करतो तो लोकांना. दान प्रसंगो मधुराचे वाणी. बोलण्यामध्ये काय असते? माधुर्य असते. मधुराचे वाणी. देवार्चनम, देवाची पूजा अर्चा करणारा आणि ब्राह्मणाला दान देणारा. हे स्वर्ग म्हणजे स्वर्गातून येणाऱ्या लोकांचे वर्णन. महाराज म्हणतात की जी लोक कोणत्याही जन्मामधून आलेली, सारखे या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून 4 जन्मात, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, किंवा एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हे जे काही योनी बदलत आलो ना, त्याच्यामुळं माझ्या जीवाला काय झालेत? आता श्रम झालेत. मला कशाची गरज आहे? मला आरामाची गरज आहे. मारणतात या विश्वामध्ये आम्हाला जर विश्राम पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर या जगामध्ये संसारामध्ये सुख नाही. मग कुठं सुख आहे? महाराजांत एक तर सुख देवाकडे आहे आणि एक तर सुख संतांकडे. चिटाई सुख वसे चिटाई, सुख बसे तिठाई, सुख वसे हे तिठाई, सुख वसे चिटाई, सुख वसे चिटाई, सुख बसे हे तिठाई, सुख बसे हे तिठाई. आ बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, सुख वसे चिटाई, सुख वसे चिटाई. बहुपाई संता, बहुपाई संतांचा सुख बसे हे तिठाई, सुख बसे हे तिठाई.
वांछा किंवा सुख रूपा ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका सारिका तो तो. भगवान परमात्म्याकडे संतांकडे सुख आहे. महाराज संसारामध्ये वाढला करसी देवा वेन काही आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढवेसी बहुवस कधी सुखास न पवसी कधी सुखासी न पवसी. की म्हणतात देवा विरहित जेवढ्या जेवढ्या या विश्वामध्ये गोष्टी आहेत तेवढ्या या जगामध्ये दुःखाला कारणीभूत आहेत. आणि देवाच्या सहित ज्या ज्या गोष्टी आहेत ना या विश्वामध्ये त्या त्या गोष्टी या सुखाला कारणीभूत आहेत. म्हणून तर मला या संसारामध्ये आराणुकीची गरज आहे. मारंतात आपुलाली जाळी उगवून माणसं आपण आपल्या जाळ्यामध्ये अडकून पडलेले. कोणत्या कोणत्या मारंतात मी आणि माझं मी आणि माझं. हे जीवनामध्ये काय आहे? मी आणि माझं मी आणि माझं मी आणि माझं. मारंतात मी 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 म्हटलं की काय होतं? जीवनामध्ये दुःख प्राप्त होते. कबीरदास महाराज म्हणले मैं ना कहे तो मैं ना कहे तो मिठे मिठे फल खाए बोकड़ में करे तो 100 बार काटा जाए. ती मैना म्हणते त्या मैनेला विचारलं पिंजऱ्यामधल्या मैनेला मैने तू कोण आहे? कोण आहे मैने तू? ती मैना काय म्हणते मै ना मी कोणीच नाही. जगद्गुरु तुकोबार असंच बोलले काहीच न मी नोहे कोणी गावीचा ठाईचा एकला एक असे. मी कुठलं नाही देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे कैसा मोकलिलो. मारंतात की मैं ना कहे तो बैठे बैठे फल खाय. मैनेला विचारलं तू कोण? ती म्हणते मी कोणीच नाही मी कोणीच नाही मी कोणीच नाही. त्या बोकडाला विचारलं अरे तू कोण आहे? तू कोण आहे? तो म्हणतो मी कोण आहे? मैं ना कहे तो बैठे बैठे फल खाय बोकड मैं करे तो 100 बार काटा जाय. म्हणतात माणसाला विचारलं घर आपलंच घर आपलंच हे दुकान आपलंच हे मंदिर गावाचं मंदिर गावाचं घर माझं बायको माझी मुलगा माझा हे माझं ते माझं ते माझं. मारंतात दुसरं जाळं या विश्वामध्ये नाहीच कोणतं. जाळं जर कोणतं असेल तर हेच जाळं आहे. कोणा आरा नको होईल कोणे काळी आपुलाली जाळी उगवून आपल्याच जाळ्यामध्ये आपणच अडकून पडतो. आपुलाली जाळी उगवून माझा येणे दुःखे फुटत असे प्राण नकळता जन सुखी असे भोग आधी मनी मानिला से त्रास नाही लपायास ठाव कोठे कोणारा नको होईल कोणी काळे आपुलाली जाळी उगवणे. आणि जगद्गुरु तुकोबार सांगतात याबद्दल मी त्या भगवान परमात्म्याच्या समोर या जगताच्या समोर भगवान तुका म्हणे देतो देवाचे गाढाने तुका म्हणे देतो देवाचे गाढा तुका म्हणे देतो देवाचे गाढा तुका म्हणे देतो देवाचे गाढा तुका म्हणे देतो देवाचे गाढाने तुका म्हणे देतो देवाचे गाढा तुका म्हणे देतो देवाचे गाढा तुका म्हणे देतो देवाचे गाढा
होईल कोणे काळी माझे ऋण येणे सोसी येले, माझे ऋण येणे सोसी येले, कोण्या राणी का होईल को काळे, कोण्या राणी का होईल कोण्या काळी. फुलाली जाळी उगवणी आपुलाले जाळे उगवणे, आपुलाले आपुलाले जा उगवणे उगवणे. वा ए रे रा ए राम आ हे री आपुलाली जाळ उगवणी उगवणी. वा हे रे रा. हरा रा रा हा हा आपुलाली जाळे उगवणी. आपुलाले जाळी उगवणे, आ आपुलाले जाळी उगवणी, आपुलाले फुलाली जाळी उगवणी. आ आ आपुलाली जाळी उगवणे. फुलाली जाळी उगवणी. फुलाली जाळी उगवणे उगवणी. फुलाली जाळी आपुलाली जाळी उगवणे आपुलाली. आपुलाले जाळी उगवणी.
आपल्या जाळी फुलाली जाळी उगवणी फुलाली जाळी उगवणी कोणार नोक होईल कोणार नोक होईल कोणी जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार जय जय ढोबार कुमाई ढोबार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमार का म्हणे देतो देवाचे गाराणे माझे ऋणयने सुशीले कोणा आरा नको होईल कोणी काळे आपुलाले जाळे उगवणी यथामती यथावकाश. या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावरती जे काही बोलण्याचा प्रयत्न केला, जे बरोबर असेल ते श्री हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था यांचा आहे. जे चुकीचं असेल ते मात्र माझ्या निश्चित बुद्धीचे दोष म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा सज्जन श्रोते मंडळीच्या चरणी या ठिकाणी जमलेली गुणीजन गायक वादक मंडळी याच्यामध्ये 4-5 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण महाराज असतील, आमचे पोपट महाराज असतील, बाळकृष्ण महाराज असतील, लहू महाराज असतील, आमचे आबा असतील. या ठिकाणी कीर्तनकार हे कशासाठी तर हरिभक्तीपरायण राजू महाराज यांच्यावर असलेलं प्रेम. आणि आपण सुद्धा आज सर्व वेळामधला वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. कशाचं प्रेम गोष्ट आहे तर महाराजी राजू महाराजांच्यावर असणारं प्रेम. म्हणून तर राजू महाराज जेव्हा जेव्हा राजूची आठवण येते आमच्या मित्रमंडळीपैकी त्यावेळेस महाराज एवढ्या लवकर नाही झाला पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येकाच्या ओठावरती हा शब्द असतो. मग त्याच्यामध्ये सर्वच आमचे गुरुबंधू मंडळी ज्यावेळेस आम्ही राजू महाराज हे आम्ही होतो त्यावेळेस आमच्यासोबत कमीत कमीत 50 विद्यार्थी होते. 50 विद्यार्थी. मग ते ज्येष्ठ गुरुबंधू असतील किंवा गावाकडे आल्यानंतर लहान गुरुबंधू असतील, सर्वांनी जे काही प्रेम केलं तर ते राजू महाराजावर प्रेम केलं. का? स्वभाव त्यांचा गोड होता, स्वभाव प्रेमळ होता. घरामधली एवढी श्रीमंती नाही महाराज, घरामध्ये एवढी श्रीमंती नाही, पण मन माणसात त्याचं मन मात्र श्रीमंत होतं. सर्वांना प्रसन्न करणारा राजू महाराज होता. म्हणून तर आज त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभो एवढीच प्रार्थना करू आणि ही झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली